आमदार विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाबाहेर देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्सवात साजरा करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय तायक्वांदो पंच सुभाष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी विक्रांत पाटील यांनी उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्याचं महत्त्व आणि देशप्राप्ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केलंय. तसेच झेन-झी आणि झेन अल्फा या नव्या पिढ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून शिक्षण, तंत्रज्ञान आणि कौशल्याच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान करण्याचं आवाहन केलंय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करत देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहनही विक्रांत पाटील यांनी केले. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, आपण सगळेच जण गेले अनेक वर्ष या ठिकाणी उपस्थित राहतो आणि देशाप्रती असलेलं आपलं प्रेम, समर्पणाची भावना याचं प्रतीक कुठेतरी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून त्यानिमित्त एकाच दिवशी एकाच वेळी आपण भेटण्याचा एक पायंडा सुद्धा आपण त्या निमित्तानं पाडलेला. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मी आजच्या या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना प्रत्येक वर्षी आपला देश नवीन नवीन मानांकन प्रस्थापित करत आहे. म्हणजे जगाच्या पटलावरती भारत देश 1947 स्वातंत्र्य, त्यानंतर टप्प्याटप्प्यानं देशाची झालेली प्रगती, त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्या पद्धतीनं देश आपला कशा पद्धतीनं पुढे आला, आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत. अनेक बुजुर्ग मंडळी आहेत, ते तर देशाच्या एकंदरीत जडणघडणीचे साक्षीदार आहेत. पण काही युवा मंडळी आहेत की ज्यांना अगदी स्वातंत्र्याच्या आसपासचा काळ माहिती नसेल, पण किमान देशाच्या स्वातंत्र्यानंतरची काही वर्ष ही त्यांना त्या ठिकाणी अनुभवायला आलेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण हा डिफरन्स बघतो, बदलाव बघतो की आम्हाला या देशाला प्रगतीच्या शिखरावर नेत असताना कशा पद्धतीनं संघर्ष करावा लागला आणि पूर्वी आपल्या देशाची जगभरात असणारी प्रतिमा आणि आता आपला देश ज्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं वाटचाल करतोय, गौरवाच्या दिशेने वाटचाल करतोय, ती असणारी आपली स्थिती, ह्यातला फरक आता ठळक जाणवायला लागलेला आहे. आणि खरं तर याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर त्या वेळच्या आपल्या पंतप्रधानांना द्यावंच लागेल. प्रत्येकाने आपलं आपलं कर्तृत्व त्या वेळेला दाखवलेलंच आहे. पण विशेष जर का धन्यवाद कोणाचे करायचे असतील तर ते आपल्याला आवर्जून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे करावेच लागतील की ज्यांनी विकासाची वेगळी परिभाषा या देशाला दिली. विकास म्हणजे केवळ माझ्या परिवाराचा विकास नाही, विकास म्हणजे केवळ माझ्या पुरता सीमित असलेला विकास नाही, तर माझा देश हे माझं कुटुंब आहे आणि त्यासाठी जे काही समर्पण द्यावं लागेल त्यासाठी मी 24/7 तयार आहे. ही भावना प्रत्येकाच्या हृदयात जागवण्याचं काम ज्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या सगळ्यांमध्ये तयार केलं, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. आमच्या झेन-झी म्हणजे साधारणतः ज्यांचं वय 18 ते 22 वर्ष आहे, आमचे झेन अल्फा म्हणजे ही काही आता खूपच आमचे कच्चे बच्चे ही पिढी आहे, जे खरं तर या देशाचं भवितव्य असणार आहे. 2047ला आम्ही जेव्हा सुपर पॉवर भारत म्हणतो, विश्वगुरु भारत म्हणतो, याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार असेल तर आमच्या झेन-झीला आणि झेन अल्फाला होणार आहे. ही जी काही पिढी आहे यांच्यासाठी हा भारत खरं तर घडतोय आणि त्यामुळे खरं तर यांच्याकडनं या देशाच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आणि मला आनंद या गोष्टीचा होतो, अभिमान या गोष्टीचा वाटतो की आमची ही तरुणाई खूप संवेदनशील आहे. त्यांना व्यक्त होण्यामध्ये आनंद वाटतो, त्या ठिकाणी त्यांना व्यक्त होण्याची भावना त्यांच्या हृदयात आहे. ही खरं तर चांगली गोष्ट आहे. एक क्रांतिकारी भूमिका, आम्ही कुणाचंही ऐकणार नाही, आम्ही काही चुकीचं ऐकणार नाही, आम्हाला व्यक्त व्हायचं त्या पद्धतीने व्यक्त होऊ ही भूमिका मांडणारी आमची तरुणाई आहे, क्रांतिकारी आमची तरुणाई आहे. त्या गोष्टीचा मला खरंच अभिमान वाटतो.